तुमचा माकड आमच्या ताब्यात आहे. 10 वर्षांपूर्वी जेव्हा पाकिस्तानने हा कोड मेसेज पाठवला तेव्हा भारतीय गुप्तचर विश्वात एकच खळबळ माजली. एका बाजूला मुंबईचा साधा व्यावसायिक आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या मते भारताचा सर्वात मोठा धुरंधर हेर. पण ही गोष्ट केवळ एका अटकेची नाही, एक असं स्पाय वॉर आहे ज्यात इराण, चीन आणि पाकिस्तानचा $60 अब्ज CPEC प्रकल्प गुंतलाय. आज मार्च 2026, कुलभूषण जाधव यांच्या अटकेला बरोबर 10 वर्ष पूर्ण होत आहे. पण आजही ते कुठे आहेत हे कोणालाच माहिती. आणि 2025 मध्ये झालेल्या एका गूढ हत्येनं या केसचा शेवटचा पुरावाही पुसून टाकलाय का, असे कितीतरी प्रश्न आपल्या समोर उभे आहेत. कोण आहेत हे कुलभूषण जाधव? ही गुंतागुंतीची स्टोरी साध्या भाषेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोण आहे हा मराठमोळा धुरंधर? कुलभूषण जाधव मूळचे सांगलीचे आणि मुंबईच्या पवईत वाढलेले. भारतीय नौदलात कमांडर म्हणून त्यांनी सेवा दिली. भारताच्या मते 2001 मध्ये निवृत्ती घेऊन ते इराणच्या चाबहार बंदरात आपल्या मालवाहतुकीचा व्यवसाय करत होते. पण पाकिस्तानने मात्र या बाबतीत एक वेगळाच प्लॉट रचलाय. त्यांच्या मते जाधव हे आजही सेवेत असलेले अधिकारी आहेत आणि हुसेन मुबारक पटेल या बनावट नावाने ते बलुचिस्तानमध्ये घातपात करत. पण विचार करा, एखादा धुरंधर हेर आपल्याच देशाचा मूळ पासपोर्ट घेऊन शत्रू त्या देशात जाईल का? भारताने हा दावा पहिल्या दिवसापासूनच फेटाळला. पण हे असं स्पाय वॉर असू शकतं ज्यात इराण, चीन आणि पाकिस्तान कनेक्शन. मग हे कनेक्शन नक्की काय समजून घेऊ. आता यामध्ये भारतासाठी इराणचं चाबहार बंदर हे मध्य आशियाकडे जाणारा एकमेव रस्ता आहे, तर पाकिस्तानचं ग्वादर बंदर हे चीनच्या CPEC प्रकल्पाचा केंद्रबिंदू आहे. पाकिस्तानला जगात हे सिद्ध करायचं होतं की भारत चाबहारचा वापर करून ग्वादरमध्ये दहशतवाद पसरवतो. पण भारताचा आरोप असा आहे की जाधव यांना इराणच्या सीमेवरून जैश उल अदाल या दहशतवादी गटानं पळवलं आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था म्हणजेच ISI यांना विकलं. हे एका देशाने दुसऱ्या देशाच्या नागरिकाचं केलेलं आंतरराष्ट्रीय अपहरण होतं. आता या स्टोरीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आला तो मार्च 2025 मध्ये. बलुचिस्तानच्या तुर्बत शहरात मुफ्ती शाह मीर नावाचा एका माणसाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पण कोण होता हा शाह मीर? भारतीय गुप्तचरांच्या मते हा तोच माणूस होता ज्याने जाधव यांना इराणमधून पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात मदत केली. 2016च्या अपहरणाचा हा सगळ्यात मोठा साक्षीदार होता. त्याच्या हत्येमुळे आता जाधव यांना इराणमधून पळून आणल्याचा जिवंत पुरावा संपलाय. याला म्हणतात स्पाय वॉर मधलं डर्टी गेम. पाकिस्तानने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. पण भारताचे धुरंधर वकील हरीश साळवे यांनी ही केस आंतरराष्ट्रीय न्यायालयात म्हणजेच ICJ मध्ये नेली. भारताचा तर्क साधा होता की पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं आणि भारताला जाधव यांच्याशी संपर्क साधू दिलाच नाही. 2019 मध्ये निकाल भारताच्या बाजूने लागला. फाशीला स्थगिती मिळाली. पण 2025 मध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा एक कायदेशीर पळवाट शोधली. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात असं सांगण्यात आलं की जाधव यांना उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार नाही आहे, तर फक्त पुनर्विचार करण्याची संधी मिळू शकते. म्हणजेच कायदेशीर कोंडी आजही कायम आहे. मित्रांनो, आज मार्च 2026 उजाडलाय. जाधव यांना कैद करून 10 वर्ष झाली. ते नेमके कुठे आहेत ते पाकिस्तानने कधी स्पष्ट केलं. पण मिळालेल्या माहितीनुसार त्यांना इस्लामाबादमधील एखाद्या सेफ हाऊसमध्ये किंवा लष्करी तुरुंगात ठेवलं असावं. सप्टेंबर 2024 मध्ये जेव्हा भारताला त्यांच्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा भारताने स्पष्टपणे सांगितलं की ही माहिती सामरिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील. याचाच अर्थ पडद्यामागे काहीतरी मोठ्या हालचाली सुरू असू शकतात ज्या कुलभूषण जाधव यांना वाचवू शकतात. कुलभूषण जाधव यांची ही लढाई केवळ एका व्यक्तीची नाही, तर ती भारताच्या सन्मानाची. 10 वर्ष झाली, पण एका मराठमोळ्या धुरंधर अधिकाऱ्याची सुटका करण्यासाठी भारत आजही जागतिक पातळीवर झुंज देतो. तुम्हाला काय वाटतं? या गुप्तचर युद्धाचा शेवट काय असेल? जाधव परत येतील का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्कीच सांगा. आणि अशाच सखोल माहितीसाठी सबस्क्राईब करा आमचं व्हायरल कारभार. धन्यवाद.